समग्र जीवसृष्टीमध्ये ज्या भाग्यवान माणसाचं जीवन योग्य प्रकारे योग्य दिशेने योग्य वाटेवर वाटचाल करत आहे, मग ते जीवन कोणत्याही पातळीवरचं असू दे, ते जीवन वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे, अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणा ही असावी लागते। ही अल्पशी प्रस्तावना तुमच्या समोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्या समोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल यांचे। त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात। तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहु पर्याच समहा। या दृष्टीने माझं एकट्याचं मत नाहीये बांधवांनो। जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, त्या सगळ्यांचं एक मत आहे आणि ते असं आहे, आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले, भविष्यामध्ये कदाचित होतील, पण ज्यांच्यासारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही, ते या जीवसृष्टीचं श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। वक्त्यानं दोन गोष्टी मागायच्या नसतात, पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे द्यायची असते। दुसऱ्या कुणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वाजवू नका मला माहित नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय कधी होत नाही। वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी द्यायची, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे। टाळी द्यायची, अशी माकडवाल्यासारखी नाही द्यायची, टाळी द्यायची मर्दासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी। टाळी देताना माय मावळ्यानं माता भगिनीनं तुम्ही पाठीमागे राहू नका। या जीवसृष्टीमधील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणारं तुम्ही मातृत्व आहात। तुम्ही लेखी आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या। तुम्ही लेखी आहात स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक सावित्रीबाई फुल्यांच्या। तुम्ही लेखी आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या। तुम्ही लेखी आहात अनाथाची माई शिंदेताई सपकाळांच्या। अरे तुम्ही लेखी आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या। दोन ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधाने बोलतो, जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा। परमेश्वर महाराज आता एवढ्या काही 4-2 मिनिटांमध्ये मी अनुभवलं, इकडे हिंदुस्थानामध्ये टाळी वाजते पण तिकडे पाकिस्तानामध्ये वाजतच नाही। असं का वाजत नाही मला माहित नाही। असं दोन ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधाने बोलतो। स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय, राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे। स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय, राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे। पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शिवबा पाहिजे।
जगत तुम्हाला मला भाग्यवान समजतंय, पण का कोंडाने आता कधी कधी असं वाटायला लागलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातींच्या मावळ्यांना काळ झोप लागते की काय? पदोपदी भ्रष्टाचाराच्या अंधकाराला सामोरं जावं लागतं. एक वास्तव सांगतो तुम्हाला, आणि ज्या दिवशी रयत ज्याला म्हणतात, ज्याला समाज म्हणतात, ज्या दिवशी समाज भ्रष्टाचार्याचं समर्थन करतो, त्या दिवशीपासून त्या देशाला ग्रहण लागलं असं समजावं. भ्रष्टाचाराचं समर्थन करू नका. भ्रष्टाचाराचा अंधकार नाहीसा झाला पाहिजे, सदाचाराचा सूर्य उगवला पाहिजे असं वाटत असेल. घराघरामध्ये काय, मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय, पण तुमच्या माझ्या शरीराच्या मध्ये असणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी उभारली गेली पाहिजे. काळाची गरज म्हणून या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचं धर्मकीर्तन गातोय. महाराजांना प्रार्थना करायची, 2 हात तिसरा मस्तक एकत्रित करून विनम्र भावानं प्रार्थना करायची, महाराज यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान. आइए महाराज विराजिए, 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 आइए जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात. मोजून 10 मिनिटांमध्ये अभंगाची प्रस्तावना करतो आणि मग शिवाजी महाराजांच्याकडे वळतो. जीवसृष्टीमध्ये जगातील थोर विचारवंतांना, संत महात्म्यांना, साधुश्रेष्ठांना, आचार्यांना प्रामुख्याने 3 प्रकारची माणसं अनुभवाला आली. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, 3 प्रकाराचे जन तुका म्हणे केले. पैकी काही माणसं कनिष्ठ स्वभावाची असतात, काही माणसं मध्यम स्वभावाची असतात, काही माणसं उत्तम स्वभावाची असतात. थोडं वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही माणसं तामस वृत्तीची असतात, काही माणसं राजस वृत्तीची असतात, काही माणसं सात्विक वृत्तीची असतात. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही आज्ञ असतात, काही सुज्ञ असतात आणि काही प्राज्ञ असतात. म्हणजे कनिष्ठ स्वभावाची माणसं, जी तामस वृत्तीची माणसं, जी आज्ञा आहेत, अशी माणसं दुर्दैवानं अवज्ञा करतात. जी माणसं मध्यम स्वभावाचे, राजस वृत्तीचे, सुज्ञ आहेत, अशी माणसं आज्ञा करतात. आणि जे भाग्यवान उत्तम स्वभावाचे आहेत, सात्विक वृत्तीचे आहेत, किंबहुना प्राज्ञ आहेत, अशीच मंडळी प्रतिज्ञा करतात. बांधवानो, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये आणि या व्यासपीठावर तर करूच नये. पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. जसं माणसानं जीवनामध्ये कधीही अधर्म करू नये. अरे अधर्म करूच नाही माणसानं जीवनामध्ये.
पण एका विशिष्ट भूमिकेवर अधर्म केल्याशिवाय राहू नये। देव जोडे तरी करावा अधर्म, एरवी माणसानं अधर्म करू नये, पण देवाची जोडी होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नये। तसं अवज्ञा कुणीही कुणाचीही करू नये, काही ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची। प्रल्हादे जनक विभीषण बनू राजमाताने दुर्वध केली, राजमाताने दुर्वध केली, राजमाताने दुर्वध केली। प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे। प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली श्री नारायणाच्या जोडी करता, विभीषणानं बंधूची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता, भरतानं मातेची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता। एरवी अवज्ञा कुणीही कुणाची करू नये। अवज्ञा कुणीही कुणाची करू नये। आज्ञा करण्याचा अधिकार तिघांना आहे। आज्ञा ईश्वराने करावी, आज्ञा वेदानी करावी, आज्ञा संत महात्म्यांनी करावी। जड जडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला ग, ईश्वराची आज्ञा आहे। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, वेदांची आज्ञा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा, संत महात्म्यांची आज्ञा आहे। आणि बांधवानो प्रतिज्ञा त्यांनी करावी। अरे ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा श्रेष्ठांनी प्रतिज्ञा करावी। अरे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही तर तुम्ही आम्ही किस पेड़ के पत्ते। रावण माहिती आहे का तुम्हाला? बोला चला, टेन्शन घेऊ नका। भेटलं का कधी? मला तरी कुठं भेटलाय। 14 चौकड्याचं राज्य होतं, तुम्ही आम्ही अल्पयुष्य आहोत। कुंभकर्णासारखा बंधू, इंद्रजितासारखा मुलगा, ऐश्वर्य असं आपल्या कल्पनेत बसत नसं ऐश्वर्य होतं। कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, त्याच्याकडे 7 कोटी घरे सुवर्णाची म्हणजे सोन्याची। मी सहज बोललो, तुम्ही सहज ऐकलं, गांभीर्य जाणले का? त्याच्याकडं 7 कोटी होती, 7 कोटी घरं होती, घरं 7 कोटी घरं सोन्याची। आता एक घर बांधाय किती तोळं लागतील, त्याला जाऊन भेटावं लागल। बरं, हिऱ्या मानक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप रावण सकाळी घालायचे आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचं। रोज एक टोप, प्लॅस्टिकचा नव्हे, रत्नानी जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं। काय ऐश्वर्य असेल? आपल्याबद्दल काय बोलावं? आपली 3 रुपयाची टोपी पडली तर आपण 3.5 मैल पाठीमागे जातोय। प्रपंच लहान होता का गड्याचा? 80,000 बायका होत्या। आता कुणाला साडे घेतले असतील त्याची त्याला माहित। 80,000 बायका, 1 लाख नातून, 1.25 लाख पंतू। मला तर असं वाटतं ते जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातनच निवडून आला असतं।
न फुटणारी मतं होती हो. एवढं ज्याच्याकडे, त्या रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. कठीण काम आहे हो, हे असं कठीण काम आहे. ज्यांना ज्यांना झोप येते ना त्याने इकडे या, माझ्या समोर नको. हात जोडून, तुम्ही माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, मी हात जोडतो. वक्त्यावर त्याचा परिणाम होतो. इतकं वाईट कीर्तन मी करतोय का हो? तुम्ही झोपणे इतकं वाईट कीर्तन मी करतोय का? अजून माझं कीर्तन सुरू व्हायचंय. तुम्ही तिकडे झोपायला लागला की मला इकडे डुलक्या मारायची पाळी येईल. कठीण आहे. भजन करा, एकदा भजन करा. रोज असंच असतं का? क्षमा करा परमेश्वर महाराज. काकड्यावळी मंडळी त्यामुळे ते काकड्यावळी, काकडा विनापारा करणारे काकडेवाली. आणि ते नेमकं तुमच्या माझा हरिपाठ व्हायची वेळ आली ना. असू दे, झोप येत असेल मंदिरामध्ये जाऊन झोपा, पण मला कीर्तनामध्ये झोपलेलं नाही चालेल. आणि तुम्ही तरीही झोपणार असाल, मी लगेच जय विठ्ठल करतो. विठाला विठाला रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. रावणाची प्रतिज्ञा होती स्वर्गाला शिडी लावील. रावणाची प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करील. रावणाची प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध आणील. रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. तुम्ही आम्ही किस पेड के पत्ते. सीझन झाला मागच्या 6 महिन्यामध्ये, नाही कळालं का तुम्हाला? काय एक एक प्रतिज्ञा करायचा महाराज. हो, एक एकची काय प्रतिज्ञा. सकाळी उठल्या उठल्या हातात घड्याळ बांधायचं. तुम्हाला नाही कळालं का? सकाळी उठल्या उठल्या हातात घड्याळ बांधायचं आणि दुपारच्या वेळेला कमळाचं फूल हातात घ्यायचं. संध्याकाळच्या वेळेला धनुष्यबाण आणि रातभर तुतारी वाजवायचं. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. मला जास्त वेळ नाही द्यायचा, मला महाराजांच्याकडे वळायचंय. प्रतिज्ञा त्यांनी करावी. यापुढे हिंदू धर्माची निंदा कराल, समुद्रात फेकून देईल. धर्माचे स्वाभिमानी स्वामी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळविनच. स्वराज्याची प्रतिज्ञा करतात लोकमान्य टिळक, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी सुद्धा पुरेसं वस्त्र परिधान करणार नाही, ही प्रतिज्ञा करतात राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. तुम मुझे गोद दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आजादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन माझ्या रायबाचं, नरंगीर तानाजी मालुसरे प्रतिज्ञा करतात, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात 9व्या अध्यायाच्या प्रारंभी. तरी अवधान एक रे दीजिए. परमेश्वर महाराज कभी कभी हम भी गा लेते हैं. हे प्रतिज्ञा तर माझे उघड आहे का? याच मालिकेमध्ये असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करतात, प्रतिज्ञा करतात परमार्थाची. शास्त्रीय दृष्ट्या प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. अनर्थ, स्वार्थ, अर्थ, परार्थ आणि परमार्थ. पैकी 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. अनर्थमूलक प्रतिज्ञा करू नका, स्वार्थमूलक प्रतिज्ञा करू नका, अर्थमूलक प्रतिज्ञा करू नका. केल्यावर काय होतं? वरळीला जाऊन या.
प्रतिज्ञा करायची झाली परार्थाची. शेवी तो हा रस तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ही परार्थाची भूमिका आहे. आणि परमार्थाची प्रतिज्ञा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण साधावया, तुझी चरण साधावया, तुझी चरण हरी नाम तुझे संताचे तुझे, हरी नाम तुझे संताचे तुझ्या, हरी नाम तुझे संताचे तुझ्या, हरी नाम तुझे संताचे तुझ्या. प्रार्थना वेगळी, मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी कार्यारंभी प्रार्थना आहे. हेची दान देगा देवा हे मागणं आहे. तिथे द्या म्हणत नाही, तुम्ही देण्याचा प्रश्नच नाही. घेईन मी जन्म. चिंतन खूप गोड आहे, पण चिंतन मांडत राहिलो तर महाराज पाठीमागे राहतील. म्हणून इथे असणारी जे संत महात्मे आहेत, महाराज मंडळी आहेत, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुमची क्षमा मागतो आणि महाराजांच्याकडे वळतो. ही तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा पांडुरंग परमात्म्याजवळ केलेली. आता राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेब आदि शक्तीच्या चरणविंदाजवळ केलेली प्रतिज्ञा सांगतो. एकदा भजन करा. आता पुढचा संपूर्ण वेळ अगदी शांतपणे शिस्तबद्ध मला द्यायचा आहे. गड शिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणी घाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जटामध्ये वसलेला गड शिवनेरी जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिदोजी विश्वासराव. मोठा तोला मोलाचा आणि वचनाचा पक्का माणूस होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांचा मुक्काम धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे. आणि तिथे एक भुईकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये साक्री सुलतानाची 1629चा ज्येष्ठाचा महिना शहाजीराजे घरी आले. मोहिमेतून उसंत मिळाली. शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता. आई जगजननी तुळजा भवानी प्रसन्न होते. शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चूर चूर झाल्या. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा सुरू झाला. आणि जिजाऊ साहेबांच्या मुख कमलावर विलक्षण तेज दिसू लागलं. असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुख कमलावर. तशाच प्रकारचं दिव्य तेज दिसू लागलं जिजाऊंच्या मुख कमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायांनी जाणलं. शहाजीराजांना कळालं जिजाऊंना दिवस गेले. आषाढ संपला आणि श्रावण उजळला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत श्रेष्ठत्व आहे, महत्व आहे. आपण सगळे जाणता. श्रावण हा पवित्र महिना आहे. व्रत वैकल्यांचा महिना आहे. माय भगिनींचे आनंददायी क्षण श्रावण महिन्यामध्ये येतात. शास्त्रीय अशास्त्रीय अशा प्रकारची व्रत वैकल्य श्रावण महिन्यामध्ये केली जातात. संपूर्ण श्रावण पवित्र आहे. याची कारण आहेत. पहिलं कारण
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत उदय सम्राट विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले तो श्रावण. परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रगट झाले तोही श्रावण. मला वाटतं या श्रावण महिन्याचं वर्णन बालकवींनी फार सुंदर केले. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण म्हणजे जलधारांचा महिना. सांगू तुम्हाला, सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी आनंदाच्या सरी आनंदाच्या सरी. पावसाच्या सरी आणि कीर्तनामध्ये आला 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 पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. वरुण राजाच्या कृपेने धरणी माता हिरवलेलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शालू पांघरून नटून तटून बसलेले. मातीला गंध येत असतो. लतावेली आनंदाने डुलत असतात. पक्ष्यांची किलबिल असते पक्ष्यांची किलबिल असते. सांगू तुम्हाला, झऱ्यांचं संगीत, नदी नाल्यांचं संगीत आणि पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या अंतःकरणाला स्पर्श करून जाते. पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या अंतःकरणाला स्पर्श करून जाते. आणि एवढ्यामध्ये अंतःकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. अंतःकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. हे कथेमध्ये ठीक आहे हो. असू द्या. चला, श्रावणाबद्दल बोलतोय. जिजाऊ साहेबांचा अंतःकरण आनंदाच्या धोक्यावर असे हिंदोळ घेत होता. पण शहाजराजे संतक्राम, कारण चाकरी सुलतानाची. कोणत्या क्षणाला सुलतानाची मर्जी फिरेल सांगता येणार नाही. मग शहाजीराजे विचार करतात अशा अवस्थेमध्ये राणी सरकारांना उघड्यावर ठेवणं धोक्याचं आहे. शहाजीराजे विचार करतात राणी सरकारांना ठेवण्याकरता एखादं घट्ट असावं, सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं, सुरक्षित असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवनेरी. विश्वासरावांना निरोप गेला. विश्वासराव गड उतरले. गडाच्या पायथ्याला जुन्नरला दोघांची भेटी झाली. त्यावेळेला शहाजीराजे बोलतात, विश्वासराव अगदीच नाविलाज झाला म्हणून तुम्हाला आता कळूप देत आहोत. आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. केवढा आनंद झाला विश्वासरावांना. विश्वासराव बोलतात, राजा अहो भाग्य आमचं, प्राणपणानं आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर. भगिनीनो, माय मावल्यानो, लक्षपूर्वक ऐका. एक स्त्री केवढं दिव्य करू शकते हे जाणून घ्या. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर. 16वे शतक होत. काय अवस्था होती या भारतवर्षामध्ये समाजाची. 16वे शतक. कधी विचार करतो का, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. या भारतवर्षामध्ये जन्म मिळण्याकरता काही भाग्य असावं लागतं. 4 दिशेला पवित्र अशी 4 धाम आहेत, सप्तमोक्षपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, गंगा यमुना सरस्वती कृष्णा कोयना इंद्रायणी चंद्रभागा अशा पवित्र नद्या आहेत. हिमालयासारखा पर्वत राज आहे. ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, आचार्यांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. ही देवभूमी आहे. पण याच देवभूमीनं केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं याचा कधी विचार करतो का. सांगू तुम्हाला, 700 वर्ष सुलतान म्हणजे यवन, यवन म्हणजे म्लेंश. या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. 700 वर्ष, 150 वर्ष इंग्रज या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. एवढ्या मोठ्या पारतंत्र्याचा कधी विचार करतो का.
78 वर्षाचं स्वातंत्र्य भोगतोय आपण. केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं. काय अवस्था होती 16व्या शतकामध्ये. अरे 5 सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर थाय 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 नाचत होत्या. सुलतानी सत्तेच्या जबड्यामध्ये भारतवर्ष जगत होतं. सुलतानी सत्तामध्ये सामान्य नव्हे. अरे घरदारा लुटली जात होती, शेतीवाडी लुटली जात होती. एवढंच नाही, लग्न मंडपातल्या तरण्या बांडपरी उचलल्या जात होत्या आणि सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. अरे एक बाप आपल्या मुलीला केवढा प्रेमानं वाढवतो, कृपणा जगवतो, सर्वस्व पणाला लावतो. माझी लेक, माझं लेकरू, माझी लेक, माझी लेकरू. त्याच बापाच्या समोर ज्यावेळेला एखादा नराधम त्याची तरणी बांड पोरं उचलत असेल त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाला केवढ्या यातना होत असतील. केला का विचार कधी? गावागावातली तरणी बांड पोरं विचारली जात होती, दावणीला बांधली जात होती बेट बिगार म्हणून. सुलतानी फौज कुणालाही क्षम्य करत नव्हती. तुम्हाला वाटतं का 16व्या शतकामध्येच मुली उचलल्या जात होत्या? आता मुली उचलल्या जात नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? केरळ माहिती का? केरळ आपल्या भारताचं एक राज्य आहे केरळ. त्या केरळमध्ये जाऊन 8 दिवस राहा, ज्याला वायनाड म्हणतात, कलपेटा म्हणतात, तिथून गुरुवारपर्यंतचा पट्टा. तुमच्यात हिंमत असेल तर सहकुटुंब जा आणि त्या पट्ट्यामध्ये 4 दिवस मुक्काम करून दाखवा. नाही तुम्ही राहू शकणार. अरे तिथे दिवसा ढवळ्या रस्त्यावर गोवंश म्हणजे गायीची कत्तल होते आजही उघड्या रस्त्यावर. एवढंच नाही, 32,000 मुली केरळमधून बेपत्ता आहेत. काय चाललंय आज पश्चिम बंगालमध्ये? अरे गरोदर मुली सुद्धा सोडत नाहीत रे त्या हैवान. गरोदर मुली सुद्धा सोडत नाहीत बांधवा. कशाला सांगायचं पश्चिम बंगाल आणि केरळचं? 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातून 1 लाख मुली बेपत्ता आहेत. हे फेक न्यूज नव्हे, हा शासकीय आकडा आहे. 1 लाख मुली 5 वर्षामध्ये बेपत्ता आहेत. कुठे गेल्या मुली? कधी विचार करतो का? कुठे गेल्या रे या मुली? कुठे गेल्या बहिणी बाळी? कुठे गेल्या? जरा विचार करा ना. जे जिहाद आहे. कोणाही प्रामाणिक मुस्लिम बांधवाबद्दल मी कधी बोलत नाही, बोलू शकत नाही, बोलायचं नाहीये. पण मी कोणाबद्दल बोलतोय? जे जिहादी आहे, जे अतिरेकी आहे. या देशाला आपला देश म्हणवत नाही, तिरंगी झेंड्याचा मान राखत नाही, राष्ट्रगीताचा मान राखत नाही. अतिरेकी कारवाया करतात, बॉम्बच्या मालिका घडवून आणतात, निरपराध लोकांचा बळी घेतात, अमरनाथ यात्रा बॉम्बाले करतात, वैष्णवी यात्रा बॉम्बाले करतात आणि पाकिस्तानचे क्रिकेट टीम विजय झाल्यावर हिरवा गुलाल उधळता, फटाके वाजवता. अरे गद्दार आहात तुम्ही. तुमच्यासारख्या गद्दारांना हे राष्ट्र कदापि स्वीकारू शकत नाही. त्या गद्दारांच्या बद्दल बोलतोय, जाहीर बोलतोय. रेकॉर्डिंग चालू आहे, जाहीर बोलतोय. सुलतानी सत्ता, तशा प्रकारे जिहादी संघटना येतात. त्यांना हिंदू वंश नष्ट करायचा आहे. 18 पगड जातीचा हिंदू वंश नष्ट करायचा आहे आणि 2047 पर्यंत त्यांना हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र बनवायचं आहे. अरे कधी जाग यायची तुम्हाला? मला 18 पगड जाती आपसामध्ये भांडतोय आणि भांडतोय. पुढचा काळ अवघड आहे. संघर्ष केल्याशिवाय जगता येणार नाही. मी एवढं सगळं जीव तोडून कशा करता तुमच्या समोर मांडतोय. आता जागा झालं पाहिजे. ज्यांचं जगून झालंय तरी विचार करू नका. खाओ पिओ राम नाम जपते रहो. पण ही जी तरुण पिढी आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. आता जर झोप लागली, पुन्हा एकदा 16वं शतक निर्माण होऊ शकतं या भारतवर्षामध्ये, महाराष्ट्रामध्ये. म्हणून तुम्ही आता जागे झालं पाहिजे. याचा अर्थ असं नाही की शस्त्र घ्या आणि रस्त्यावर उतरा, नाहीये. बेकायदेशीर कुठलंही कृत्य नाही झालं पाहिजे. पण
जागा झालं पाहिजे राष्ट्रधर्माकरता, जागा झालं पाहिजे समाजकारणाकरता, अरे जागा झालं पाहिजे या भारत मातेच्या रक्षणाकरता. या भारत मातेनं मला काय दिलं, यापेक्षा भारत मातेला मी काय देऊ शकतो याचा विचार प्रामाणिकपणे करा आणि राष्ट्रधर्माकरता जागा. परमेश्वर महाराज खरं सांगू का, वारकरी संप्रदायाचं सौभाग्य आहे, वाड्या वस्त्यापर्यंत आपल्याकडे व्यासपीठ आहे. समाजामध्ये जागृती व्हावं असं वाटत असेल ना, या व्यासपीठावर उभा राहणाऱ्या प्रत्येक वक्त्यानं कमीत कमी 10 मिनिटे का होईना कीर्तनामध्ये राष्ट्रधर्माची भूमिका मांडायलाच हवी. आग्रह धरा. कशा करता सगळं सांगतोय. अमेरिकेतनं आपले हिंदू बांधव अमेरिकेतनं परत पाठवून दिले. अमेरिकेनं हिंदू बांधव. आता दुसरं विमान येत आहे, परत तिसरं विमान येत आहे, बेकायदेशीर राहणारे. अरे आपल्यात तर भरती झाली भरती. ते रोहिंगे पठाण, रोहिंग्या ज्याला म्हणतात, कुणी परवानगी दिली मी नाव सांगणार नाही. अरे कशा करता या देशामध्ये रोहिंग्या पठाण हवेत, कशा करता बांगलादेशी घुसखोर हवेत. बांगलादेशामध्ये काय अवस्था आहे, मंदिरं पाडली जात आहेत, विरोधावर जाळली जात आहेत, पोरी उचलले जात आहेत, कत्तल केली जाते, हिंदूंची कत्तल बांगलादेशामध्ये. आणि त्याच बांगलादेशामधले बांगला घुसखोर आपल्या देशात आधार कार्ड घेतात, वोटिंग कार्ड घेतात आणि या देशाचे नागरिक म्हणून राहतात. हे सगळे गद्दार आता हकलायची वेळ आलेली आहे, हकलायची वेळ आलेली आहे. म्हणून आपण गावापासून सुरुवात करा, परिसरापासून सुरुवात करा, तालुक्यापासून सुरुवात करा. आम्ही करतोय उद्यापासून, नुसतं बोलत नाहीये. साताऱ्यामध्ये आमचा उद्या मोर्चा आहे. सातारा म्हणजे राजधानी सातारा. आमचे परमपूजनीय प्रातस्नेय आदरणीय वंदनीय बंडा महाराज कराडकर त्यांच्या नेतृत्वाखाली उद्या साताऱ्यामध्ये मोर्चा. विषय दोनच आहे. हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यन पठाण जेवढे बेकायदेशीर राहतात तेवढ्या या राष्ट्रातून गेलेच पाहिजे, गेलेच पाहिजे, गेलेच पाहिजे. नालायक खातात हिंदुस्थानचं, गातात पाकिस्तानचं. आता पाकिस्तानची व्याख्या तुम्ही काय करता मला माहित नाहीये, पण पाकिस्तानची व्याख्या एकामध्ये वाक्यामध्ये सांगू का, या राष्ट्राने टाकलेला तुकडा आणि त्या वस्त्यावर जगणारा म्हणजे पाकिस्तान. त्या पाकिस्तानला माहित झाले आता हा पूर्वीचा भारत राहिलेला नाहीये. आता प्रसंग पडला तर घरात घुसून मारतात. 14 फेब्रुवारी याच 14 फेब्रुवारी 2019 ज्याला पुलवामा म्हणतात. आपले 40 जवान शहीद झाले होते भ्याड अशा अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये. त्यांना आपण विनम्र अभिवादन करतोय आज 14 फेब्रुवारीला. कशा करता सांगतोय नीट ऐका. नसावा पाकिस्तान सारखा शेजारी. आपल्या देशात काही कमी आहेत का? मी कुणीकडे चाललोय मलाही कळत नाही. आपल्या देशात काही कमी आहे का? ती एक बाई जम्मू काश्मीर मध्ये ओरडत होती, मुफ्ती महम्मद सईद तिचं नाव. ती सांगत होती काश्मीरच्या लाल चौकामध्ये आम्ही तिरंगा फडकू देणार नाही, आम्ही संविधान मानत नाही. पण 370 हटल्याने काश्मीरच्या लाल चौकामध्येच काय, परंतु संपूर्ण जम्मू काश्मीर मध्ये आपला तिरंगा झेंडा डौलाने फडकतोय, आपला तिरंगा झेंडा डौलाने फडकतोय. त्या पाकिस्तानला सांगा आता वेळ आलेली है, पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे.
पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे। सुन ले पाकिस्तान कमीने, अरे हिंदुस्तान से पंगा मत ले, नहीं तो कश्मीर में क्या, एक दिन तेरे लाहौर में भी तिरंगा लहरा दे। तीन महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर आल्या। ऐका, रोज कुठून नाही कुठून अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या बातम्या यायच्या। जिजाऊ साहेबांचं अंतःकरण तिळतिळ तुटायचं। जिजाऊ साहेब विचार करायच्या, राष्ट्राला आणि धर्माला कोणी त्रात आहे की नाही। जिजाऊ साहेबांना वाटायचं असा एखादा प्रतिभावान पुरुष जन्माला यायला हवा, रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीर अभिमन्यू सारखा येईल का असा पुरुष जन्माला। जिजाऊ साहेबांनी साकड घातलं आदि शक्तीच्या चरणविंदावर। आपलं 3 पक्षाचं सरकार आहे, 2च तास टिकवायचं आहे। लक्षपूर भवाडी दारुगड भैया, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड भैया, कन्नड लक्ष्मी दारुगड भैया, तेलंगणा लक्ष्मी दारुगड भैया, लाहौर भवाडी दारुगड भैया, तुळजापूर भवाडी दारुगड भैया, सप्तशृंग निवासिनी दारुगड भैया, पंढरपूर निवासिनी दारुगड भैया, आळंदी निवासिनी दारुगड भैया, पातरगावा निवासिनी दारुगड भैया, पये दारुगड। 1630चा फाल्गुनाचा महिना उजडला। गडाच्या परिसरामध्ये आणि गडावर होळीचा सण आनंदाने साजरा झाला आणि फाल्गुन वद्य तृतीया उजडली। जिजाऊ साहेबांना गडावर 9 महिने पूर्ण झालेले होते। अगोदर चांगल्या हाताच्या सुईने निष्णात असे वैद्य गडावर आणून ठेवलेले होते आणि फाल्गुन वद्य तृतीया उजडली, शुक्रवार होता त्या दिवशी तारीख जोडली गेली 19 फेब्रुवारी 1630 आणि जिजाऊ साहेबांना सुप्रभाती बाळंत वेदना व्हायला लागल्या, म्हणून त्यांना गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आले। इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल बोलतात आणि आपल्या मराठी बोलीमध्ये, बोली भाषेमध्ये म्हणा त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात। त्या बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला, सुईणींची तारांबळ उडाली, हा 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 म्हणता ही बातमी संपूर्ण गडावर गेली आणि गडावरचा प्रत्येक माणूस आता त्या बाळंतपणाच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर एकत्रित व्हायला लागलं। सगळे पाहतायत, वाट पाहतायत, कधी एकदा बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतो, कधी एकदा साखर बातमी आम्हाला कळते। दिवस माध्यानाशी आला तरी बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला जात नाही, सूर्य मावळतीला आला तरी बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला जात नाही। गडावरच्या बाया बापड्या आपापल्या देवाला नमस्कारायला लागल्या, अरे माझ्या देवानो आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे। सूर्यास्तही झाला आणि पूर्ण अंधार पडला। तो शुभक्षण जवळ आला बांधवानो। त्या क्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल। तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 गुण आणखून असणार तो शुभक्षण। त्या शुभक्षणी बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला। हसत हसत एक माऊली एक हात कंबरेवर ठेवून बाहेर आली, वयोवृद्ध होती, तिचं नाव गोजाक्का। सगळ्यांनी गोजाक्काकडे पाहिलं आणि सगळ्यांनी विचारलं, गोजाक्का सांगा ना आपल्या राणी सरकारला काय झालं? तुला सांगितलं आता काय झालं म्हणून काय विचारता? आता नौबतीवर तुकडं पडू द्या, तोपेच्या भांड्याला पट्टी द्या। आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना
लेकर झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. अरे पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. आला 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 सुलतानानो, तुमच्या उन्मत्तपणाच्या चिरफाळ्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे. तलवारीच्या धारे. तलवारीच्या धारे. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे. तलवारीच्या धारे. ऐक्यासाठी तोडले आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगड्या ऐक्यासाठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगड्या छातीवर. हे प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. लढले मावळे भरोसाच्या राजावर. देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. वीर संभाजी महाराज की. हरे 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 हरे. शिवनेरीवर शिव जन्मला. परमेश्वर महाराज क्षमस्व. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा. हे दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची दिली. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची दिली. शिवबाचे मावळे आम्हाला
19 फेब्रुवारी 1630 सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ महाराष्ट्रामध्ये कुणी सांगणार नाही पण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ 6:34 आणि 36 सेकंद राजांची पहिली 6 वर्ष शिवनेरी गडावर पुढची 4 वर्ष बदलेच्या मुक्कामी पुढची 2 वर्ष आणि राजे परत आले 12 कवळच्या पर्यापुऱ्यात स्वराज्याची प्रतिज्ञा झाली 15 एप्रिल 1645 तोरणागड घेऊन स्वराज्याचा तोरण वाढलं 1646 हळूहळू स्वराज्य वाढायला लागलं 1659 उजाडलं गडाची संख्या 40 पर्यंत गेली फौज 20,000 गेली त्याच्यावर एसाची कर्जाची नेमणूक झाली नेताजी पालकर सर नौबत झाले आणि 5 सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर नाचत असताना शहाजी राजाच्या तोरानं स्वराज्याचं नाव मांडलं काय रंगात आला काय सुलतानी सत्ताच्या कासारी झाल्या विजापूरची आदिलशाही विचार करते हे असंच चालू राहिलं तर दक्षिणेमध्ये आपलं काय राहणार नाही या शहाजी राजाच्या पोराचा बंदोबस्त आता करायला हवा म्हणून विजापूरच्या आदिलशाहीला दरबार भरवला सगळे मातावर सरदार दरबारामध्ये हजर झाले त्यावेळेला दरबारचा कारभार बडी बेगम साहेबा पाहत होते अत्यंत प्रकार यंत्रीबाई होती ते दरबारामध्ये आल्याने एकदम कडाडली नारायण तकदीर बुलंद करने वाला जो काफिर शिवा को पकड़कर हमारे सामने लेकर आए कोई सूरमा हमारे दरबार में शिवाजी राजांचं नाव ऐकल्याबरोबर साऱ्या मातबर सरदारांनी आपल्या मानाखाली घातल्या कुणाची पारवार होत नाहीये एवढ्यामध्ये ती पारते असा वादळासारखा उठला 7 फुटापर्यंतची उंची आहे स्वर्ण तत्तासमोर स्वर्ण ताट मांडलेले त्याच्यामध्ये पैशाचे विडे ते दिपाळी हे स्वर्ण तत्ताकडे निघाला त्याच्या पावलाचा कर असा आवाज यायला लागला तो दिपाळी हे गेला पैशाचे विडे उचलले तो बोलतो होते पहाड़ का चूहा पकड़ कर घोड़े पर बांध कर ले जाएगा त्याचं नाव आहे अफजल खान स्वराज्यातले पावले त्याला भरायचे हे अफजल्या जून 1659 मध्ये त्याने विजापूर सोडलं येता जगजनी तुळजा भवानीवर हातोडा चालवला पंढरपूरला आला पुंडलिकाला चंद्रभागा तिला बडगाजीकडे वाचवला खानबाईला पोहोचला 30 सप्टेंबर 1659 खानाच्या आणि राजांची भेट ठरली मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अधिक सप्तमी वार गुरुवार आणि 10 नोव्हेंबर 1659 दिवसाची 8वी तासामध्ये दुपारी 2 वाजता सुंदर असा शामियाना उभारलेला प्रतापगडाच्या पायथ्याला माची सोडलेला खान प्रथम शामियान्यामध्ये आला आणि खान पंत गोपीनाथ बोलतो जय तुम्हारे राजा को ले गया राजे गडावर तयार होते एवढ्यामध्ये दरवाजा आला कानाच्या राजाच्या कानाला लागला आणि तो बोलतो राजा खानानं अंगामध्ये चिलकत घातलेलं नाहीये अत्यंत महत्वाची बातमी होती कृष्णाजी बंकावर बसले होते त्यांनी सांगितलं राजे अंगाला सील करा राजाने चिलकत घातलं त्याच्यावर शिव पांघरला चोळणा कसला डोक्यावर गप्प ठेवलं त्याच्यावर तो ठेवला आणि राजाने शेवटचं शस्त्र उचलले ती वाघ नखा होते बरोबर 12:35 राजाने प्रतापगड उतरायला सुरुवात केली शाम्यान्यापासून दूर आतमध्ये बडा सय्यद त्याला सय्यद बंडा म्हणतात त्याला बाहेर करावलं राजे शाम्यान्याच्या दारामध्ये आले राजाने पहिलं पाऊल टाकलं आणि
छान असा वादळासारखा उठला तो बोलतो राजे हमारे गले हनुमान पावणारे राजे निघाले जगदंब 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 खान झुप्पाड होता राजे त्याच्या समोर असे कमी उंचीचे वाटत होते राजांची उंची 5 फूट आणि 7 तो बोलतोय हमारी ताकत जानते हो हमारी फौज की ताकत जानते हो तुम्हें डर नहीं लगता राजांचा पुरुषी सौंदर्य राजा बोलतात खान साहेब घ्यायचं झालं ना माझ्या मोठ्या महादेवाला घ्यायचं झालं आई जगजट तुळजा भवानीला घ्यायचं झालं माझ्या रघुनाथाला रामरायला का तुझ्यासारख्या राक्षसाला तो चौथरा उभा राहिला राजे हमारे गले दिलो हलवार पावलं टाकत राजे निघाले राजे चौथऱ्यावर आले खानाला भेट देणे करणे राजाने आपलं मस्त खानाच्या उजव्या मजलेले ठेवलं खानानं कपट साधण्याचा प्रयत्न केला खान राजाचं मस्तक डाव्या बघण्याकडे घेतोय यंदामध्ये खानानं कट्यार काढली राजाच्या पेशीमध्ये खुपसली हर करत कट्यार खाली आली अंगामध्ये चिंतन होतं दुसरा वार उचलला मस्तकावर निसटती जखम झाली राजाने ओळखलं दगा करतोय एक क्षण गमावणार ना राजाने एका हातामध्ये पिचुरा आणि दुसऱ्या हातामध्ये वाघनख अशी खानाच्या पोटामध्ये खुपसली आणि अशी खानाच्या पुढे बाहेर पडल्या खान ओढायला लागला दगा दगा नवा नवा अरे कोई है ये कातिल मुझे कत्ल कर रहा है अरे कोई तो मुझे बचे कोई तो मुझे बचा हातामध्ये पट्टा चढून आला शिवा महारानं पाहिलं बैठक घेतली राजांच्या दिशेने येणारा सय्यद पंडाचा हात शिवा महालानं कलम केला दुसरा वार उचलला शिवा महालाच्या चिरफाड्या उडाल्या अरे होता शिवा महालानं वाचला दैवत छत्रपती दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचं हे शिवाचे मावळे आम्हाला नाही कोणाची बिरी हा दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती हात वर करा सगळे 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 पाकिस्तानातले सुद्धा बरं का सगळ्यांनी अरे इकडे बांगलादेश पण आहे हो बापरे हात वर करा तुमची जबाबदारी एकच आहे शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर हे घे हे घे हे घे हे सगळं हे वळा हे घे हात वर झालेले सगळ्यांचं रेकॉर्डिंग घे बघ सगळ्यांचं रेकॉर्डिंग कर सगळे सगळे सगळ्यांचे हात घे याचा अर्थ तुला घे नाही त्याच्यामध्ये घे तुमची जबाबदारी एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय म्हणायचं प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी आता काय रात्रभर तशाच ठेवता का एक दोन हात तिसरं मस्तक जोडून प्रार्थना आहे
ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर आहेत, समाज आहे, एक विनंती आहे, माझं कीर्तन असंच असतं. ज्याला पटतं त्यांनी घ्यायचं, इतरांनी विचार करायचा नाही. विठाला आता जास्त वेळ नाही बरं का. राजे जन्माला आले, जिजाऊ साहेबांनी आदिशक्ती समोर हात जोडले. बये घातलास की ग माझ्या ओटीमध्ये पुत्र, तुझ्या पायाजवळ प्रतिज्ञा करते, मी माझ्या वडाला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही. मी त्याला प्रतिभावान बनवीन, रामरायांच्यासारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीर अभिमन्यूसारखा. स्त्रीत्वाच्या सगळ्या दुबळ्या कल्पना झुगारून देऊन, आपल्या पतीपासून हजारो मैल दूर राहून जिजाऊ साहेबांनी शिवबराजांना प्रतिभावान पोलादी पुरुष बनवलं, ज्यांनी 16व्या शतकामध्ये राष्ट्र आणि धर्म वाचवला. कधी विचार करता का, शिवाजी महाराज झाले नसते तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी नहीं हो तो ती सुन्नत सबकी होती, है की नाही. महाराज झाले नसते तर मला कीर्तन करता आलंच नसतं. माझ्या जागेवर तुम्हाला मोहम्मद भाई दिसले असते. जीवन महाराज हसू नका, तुम्ही याकूब भाई झाला असता. कधीही दृष्टीआड होऊ देऊ नका. मला मान्य आहे आपण वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत, मला मान्य आहे, पण वारकरी संप्रदायाला छत्रपती शिवाजी महाराज मान्य नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही बांधवांनो, तुकाराम महाराजांचं चरित्र बघा, पुरावे मिळतील, मला जास्त बोलायचं नाहीये. एवढंच सांगतो, पतीपासून हजारो मैल दूर राहिल्या जिजाऊ साहेब पण शिवबराजांना प्रतिभावान पोलादी पुरुष बनवलं, ज्यांनी 16व्या शतकामध्ये राष्ट्र आणि धर्म वाचवला. जिजाऊ साहेबांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. मी जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा सांगितली, विषयांतर नाही, अभंगावर मी प्रतिज्ञेवर बोलतोय. आता उरलेल्या थोड्या वेळामध्ये, थोडा वेळ उरलेला आहे, एकच प्रसंग सांगतो, एकच प्रसंग प्रतिज्ञेवरचाच आहे आणि बरोबर वेळेमध्ये सेवेला पूर्ण विराम देणार. करावर भजन. कोणाला विचारू? सोबदारांना विचारू का? सोबदार, पुरंदर किल्ला माहिती आहे का? शिवाजी महाराज की सांगा ना मला. एक बळालो तुम्हाला प्रार्थना करतो, केवळ मिरवणूक काढली, गुलाल उधळला, शिवजयंतीची मिरवणूक काढली म्हणजे शिवाजी महाराज कळतात आणि तुमचे हृदयात असणारे विचार शिवाजी महाराजांच्या जवळ पोहोचतात असं नाहीये. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, त्यांच्या समान आपण व्हावे हाच मिळत असे बोध खरा. नाही शिवाजी महाराजांच्या सारखं होता येणार, पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या सारखं आपणाला जीवन जगता येईल की नाही? मावळे आहात ना. शिवाजी महाराज कधी कळतील माहितीये? गड किल्ले पाहिल्याशिवाय महाराज करणार नाही. तुम्हाला माहितीये का, तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत 360 गडकोटांचं स्वराज्य महाराजांनी उभं केलं. त्याच्यापैकी जवळजवळ 59 जुने गड किल्ले महाराजांनी वसवले आणि 52 गड किल्ले महाराजांनी नवीन बांधले. एक गड बांधायला किती सायास करावे लागतात. गड पाहिला का कधी? गड गड कलिंगड, काय नाही पाहिलं तरी कलिंगड पाहतोयच आम्ही. आज एक बुरुज पहा, दरवाजा पहा, किती सायास करावे लागतात. महाराजांनी 111 गड किल्ले बांधले. काही नवल आहे हो. मी कशा करता हे सर्व तुमच्या समोर मांडतो. बाळानो, जास्त वेळ देऊ नका. वर्षातनं एकच गड बघा. कसा बघायचा? परमेश्वर महाराज आहेत नाही का? गड किल्ल्याच्या सान्निध्यामध्ये परमेश्वर महाराज आहेत, त्यांना विचारा आणि सुरुवात शिवनेरीपासून करा.
हळूहळू हळू सगळे पाहता येईल मला माहित नाही. वर्षातनं एकच गड पहा. आज प्रतिज्ञा करून उठायचं की वर्षातनं एक का होईना गड पाहिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे जे गड पाहायला जाणार नाही त्याने बोटवर करा. परमेश्वर महाराज सगळे आळंदीला येणार आहेत बरं का. कुठला गड पाहायचा आहे पहा रे बाळानं. मला जास्त बोलायचं नाहीये. पुरंदरगड कोणत्या तालुक्यात आहे कोणाला विचारू. बाळा तुला माहिती तू आळंदीला होता ना. सरळ बसा. असं कीर्तनाला बसताना असं मजबूत बसायचं. असं काय बसायचं कीर्तनाला बसताना. तू आळंदीला होता ना रे. पुरंदरगड कोणत्या तालुक्यात आहे. जामखेड. अरे पुरंदरगड पुरंदर तालुक्यात आहे. त्यानं उत्तर दिलं पण असं दिलं की एखाद्या नवीन मुलगी लग्न ठरता तिला बघायला आलो तिला प्रश्न विचारतो बाळा तुझं नाव काय. असं द्या चला मी कशा करता. पुरंदरगड 40,000ची पठाणी फौज घेऊन दिलेर खंड पुरंदरला वेढा दिलेला. 1 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजाने त्यांना कुमक दिलेली. त्यावेळेला मिर्झा राजांची छावणी पडली होती पुरंदरच्या पायथ्याला. त्यावेळेचं नारायण पेठ आणि आजचं नारायणपूर. गडाची जबाबदारी होती मुरारबाजी देशपांडे. एक सांगू का तुम्हाला. जिजाऊ साहेबांनी शिवबा राजांना सांगितलं शिवबा राजे स्वराज्य निर्माण करताय ना प्रथम संघटन बांधा. आणि संघटन बांधत असताना जातीपातीच्या परे बांधा. जिजाऊ साहेबांनी शिवबा राजांना असं सांगितलं असतं केवळ 96 कुळीच्या मराठ्यांना बरोबर घेऊनच स्वराज्य करा तर कदाचित स्वराज्य झालंच नसतं. जिजाऊ साहेबांनी सांगितलं 18 पगड जाती. साळी कोळी माळी तेली वाणी हरिजन गिरिजन आदिवासी सुतार लोहार कुंभार चर्मकार सुवर्णकार धनगर सनगर बंजारा मराठा ब्राह्मण वारी कासार पुजारी गुजर मारवाडी कैकाडी भील वडार वंजारी पुजारी शिंपी उरलेले जोडून द्या. 18 पगड जाती. होता जीवा म्हणून वाचला शिवा. वारीक समाजाची शिवा काशीत. काल आपण कीर्तनकारांच्या मुखकमलातून ऐकलं. पन्हाळ्याचा प्रसंग ऐकला. शिवा काशीत. तो नेवापूर म्हणून गाव आहे पन्हाळ्याच्या पायथ्याला. तिथले शिवा काशीत. तिथं असं आहे आषाढाची पौर्णिमा 12 जुलै 1660. शिवा काशीत वारीक समाजाची. आणि त्याच प्रसंगी महाराज पन्हाळ सुटले. आणखी एका व्यक्तीची फार मोठी भूमिका आहे. त्यांचं नाव आहे धनगर समाजाचे बिरोबा दादा. आता ओघाओघानं विषय आले होय की नाही. सगळे प्रतिसाद देणार की नाही. मी येळकोट म्हटलं की जय मल्हार म्हणायचं. म्हणणार की नाही. बोला येळकोट येळकोट.
सोहम वाजा प्रेम नडवारी सावध होरी भजनी लागा देव करताय वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारी. धनगर समाजाची बिरोबा दादा, तुम्हाला माहिती आहे आता सगळं सांगायला माझ्याकडे वेळ नाही हो. महाराज पन्हाळ्यावर निघाले, पुसाटीचा बुरुज, त्याच्या खाली मसाईचं पठार आणि तिकडून विशाळगडाकडे 62 किलोमीटरचा प्रवास. मुख्य रस्त्यानं जायचं नाही, विंचू काट्यातून जायचं. राजांना वाट दाखवण्याकरता बिरोबा दादांनी 50 पावलावर आपलं माणूस ठेवलं होतं. धनगर समाजाचे बिरोबा दादा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली. चैत्र शुद्ध अष्टमी 5 एप्रिल 1663. तारखा लिहून ठेवायच्या. चॅलेंज आहे महाराष्ट्रामध्ये. महाराजांनी शाहिस्तेखान कोण माहिती ना? अंगात आलं का काय? अवघड रे देवा. चला ऐका ऐका, शाहिस्तेखान कोण माहिती? मराठा मराठा मराठा. कळालं तर बघा, नाही तर सोडून द्या. मी कशा करतो सांगतोय ऐका, मला जास्त बोलायचं नाहीये. त्याच्यापैकी ब्राह्मण समाज, पुरंदरची जबाबदारी होती मोराबाजी देशपांडे ब्राह्मण समाजाची. पण केवळ सत्यनारायणाची कथा सांगणारे ब्राह्मण नव्हते. तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकली? तुम्ही ऐकली का? साधवाण्याची नौका समुद्रामध्ये आली आहे बरं का. त्या नौकेमध्ये त्याचा जावई सुद्धा बसला आहे बरं का. दोघांनी मिळून खूप असं धनधान्य आणलेलं आहे बरं का. एवढ्यामध्ये सत्यदेव एका साधू स्वरूप घेऊन आले बरं का. सत्यदेवानं विचारले, बारे या साधवाना तुझ्या नौकेमध्ये काय बरं का. साधवानानं सत्यदेवाची चेष्टा केली बरं का. म्हणून त्या सत्यदेवाला साधवानाचा राग आला बरं का. आणि या रागाच्या सारी धनधान्याची झाडाची पानं करून टाकली बरं का. इथं एखादे ब्राह्मण काका आहेत का? आहेत का? गावात आहेत का? एवढं ते बोलतायत. एवढ्यामध्ये ज्यांच्या घरी सत्यनारायण असतो त्या घरचे यजमान, ज्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, ते येतात आणि हळूच काकांच्या कानामध्ये सांगतात, काका हो काका, आमटीचं बघूला सांडलं. तुमच्याकडे काय म्हणतात हो माऊली? काय म्हणतात तुमच्याकडे? काय म्हणतात? भगुन. आता हे काय वाजवायचा विषय आहे का? खुशाल भगुन वाजवतोय काय? आमटीचं भगुन सांडलं आणि पुन्हा आमटी होईपर्यंत पूजा जरा लांबवा. काका विचार करतात लांबवायची कशी. पण एक सांगू का, ब्राह्मणगडी हुशार, माना नाही तर मानू नका. ब्राह्मणाच्या माऊल्या सुगरणी, माना नाही तर मानू नका. ब्राह्मणाची मुलं संस्कार क्षम्य, माना नाही तर मानू नका. मी स्तुती नाही पण स्थिती सांगतो. कुठल्याही ब्राह्मणाच्या मुलाला तुम्ही सहज विचारा, बाळा तुझं नाव काय? पटकन सांगल केशव. दुसऱ्या एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाला विचारा, बाळा तुझं नाव काय? पटकन सांगल माधव. आपल्यातल्या एखाद्या मुलाला विचारा, बाळा तुझं नाव काय? तो म्हणतो गण्या. आता याच्यात एखादा गण्या आहे का? नाही. तिकडं बुरुजावर जाऊ द्या. ब्राह्मणाच्या मावल्या सुगरणी. एका वस्तूचे प्रकार 9 करतात, तिला म्हणावं सुगरण. एका वस्तूचे काही उत्कृष्ट भोजन असतं ब्राह्मणाच्या घरी. आता तुम्हाला तितका अनुभव का नाही, पण आता आम्ही आळंदीकर महाराज मंडळी, आम्हाला सगळ्यांना अनुभव. पुण्यामध्ये आम्हाला कार्यक्रमाचा योग येतो आणि त्यातल्या त्यात भवानी पेठेमध्ये हवा का हवा का हवा का वाढायच्या नावानं बूम. एवढा फुलका एवढा
आता वारकऱ्याचं तडे घेत असलं किती फुलकं पाहिजे तो कळपर आहे का ते थोडं पहिला भात वाढतील पुन्हा फुलकं हवं का हवं का हवं का आता काय तुझं डोंबाला खावं का कठीण आहे. पण ब्राह्मणाच्या माऊल्या सुगरणी एका वस्तूचे प्रकार 9 करता तिला म्हणावं सुगरण. एका वस्तूचे प्रकार 9. आपल्याकडे 9 वस्तूचा प्रकार काही उत्कृष्ट भोजन असतं ब्राह्मणाच्या घरी. 2-3 प्रकारच्या भाज्या, 2-3 प्रकारच्या कोशिंबिऱ्या, 2-3 प्रकारच्या चटण्या, तळलेले बड्डे, पापड, कुरड्या, भजी. मी सांगतो तुम्ही ऐका, हे तोंडाला पाणी सुटू देऊ नका. 2 प्रकारचा भात, 2 प्रकारचा भात, त्याच्यावर साजूक तूप आणि त्याच्यावर घट्ट डाळीचं वरण. त्या भात आहे घट्ट डाळीचं वरण. आपल्याकडं असतं ते वैतागलेलं वरण. एकदा का भातात ओतलं की सगळ्या ताटात पाळा. कारण आमच्या सुगरणबाई कदाचित वरण शिजवायला बसलं तर एवढं मोठं बघून कठीण आहे बरं का. एवढं मोठं बघून पाण्यानं भरायचं आणि त्यात एवढीच डाळ टाकायची. शेजारीण म्हणते पटत नाही तुमचं, एवढं मोठं बघून आणि एवढी डाळ कशी. ती बोलती वारकऱ्याची पंगत आहे. अरे कठीण आहे रे देवा, कठीण आहे. जाऊ द्या, मी कशा करता सांगतो. ब्राह्मण हुशार हो. पूजा लांबवायची कशी पण. काकांच्या डोक्यात प्रकाश पडला, मुखकमलावर आनंद दिसला आणि त्याने बोलता बोलता सहज पूजा लांबवली. त्या नौकेमध्ये असणारी पानं आंब्याची नव्हती बरं का. त्या नौकेमध्ये असणारी पानं लिंबाची नव्हती बरं का. त्या नौकेमध्ये असणारी पानं वडाची नव्हती बरं का. त्या नौकेमध्ये असणारी पानं बेलाची नव्हती बरं का. अरे कशाची होती सांग, म्हणजे बाकीची नव्हती. बाजीच्या देहाचे मराठी पोळ होते. पांडव शंडीचा दुःख वळत होता. गाड्यावरच्या गालूच्या थरथरत होत्या. चेहरा राखत होता. आय मर्दानी पाना होता मुरार बाजी. ज्या वेळेला राजे पुरंदर वराय मुरार, या गडाची जबाबदारी तुझ्यावर आहे. मुरार बाजीने राजाला मुजरा केला आणि मुरार बाजी बोलत, राजे जोपर्यंत हा मुरार गडावर उभा आहे तोपर्यंत या गडाचे चिरा सुद्धा निघून देणार नाही. ही प्रतिज्ञा आज मी तुमच्या पायात समोर करतो. पुरंदर म्हणजे जुळे भाऊ. एक 5 मिनिटाचा वेळ द्या बरं का, 5 मिनिटाचा. पुरंदर म्हणजे जुळे भाऊ. एक मोठा गड, एक छोटा गड. छोटा गड त्याचं नाव वज्रगड अथवा रुद्रमाळ आणि बालेकिल्ला ज्याला प्रमुख गड म्हणतात. त्या वज्रगडाचं नाव, त्या छोट्या गडाचं नाव आहे वज्रगड अथवा रुद्रमाळ. 300च मावळे, शिबंदी म्हणजे मावळे 300च बसत होते. पण जोपर्यंत वज्रगड उभा आहे तोपर्यंत बालेकिल्ल्याला धक्का नव्हता. एकदा का वज्रगड पडला की बालेकिल्ला धोक्यात आला म्हणून समजावं. दिलेर खानचं पहिलं टार्गेट होतं वज्रगड. दिलेर खानच्या तोफेच्या गोळ्यांनी वज्रगड उडाला. 14 एप्रिल 1665 तारखा नोंद करा. त्याला चेब आला. मोठमोठी झाडं तोडून ओंडक्याच्या माध्यमातून त्याने आपली फौज जायला वाट केली. त्याचं दुसरं टार्गेट होतं सफेद बुरुज. सफेद बुरुजाच्या बाजूला मावळ्यांनी दारुगोळा एकत्रित केला होता. त्याला चुकून बत्ती लागली. सफेद बुरुज आबाळाबड उडाला. या दुर्घटनेमध्ये 80 मावळे कामी आले. आता त्याचं टार्गेट होतं बाले किल्ला म्हणजे प्रमुख गड. मुरारबाजींच्याकडे केवळ 1200 मावळ्यांची तुकडी होती गडाच्या संरक्षणाकरता. मुरारबाजींना कळालं दिलेर खान पठाण 5000 पठाणाची तुकडी घेऊन येतोय आणि 40,000 पठाणी फौज त्याच्याजवळ आहे. मुरारबाजींनी विचार केला आपली 1200ची तुकडी टिकू शकत नाही. तरी मुरारबाजींनी निर्णय घेतला अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. मुरारबाजींनी 700 मावळ्यांची तुकडी निवडली. सगळ्यांनी घोड्यावर माठ घेतली. सगळ्याच्या संख्येने गडाच्या बाहेर पडल्या. गडाचा दरवाजा उघडला आणि शिवगर्जना झाली पुरंदरवर.
अशा गर्जनेनं कधी लढाई जिंकता येईल का? आम्ही खुशाल हर हर आम्हीच म्हणतोय, महादेव आम्हीच म्हणतोय, आणि तुम्ही काय बांगलादेशातले घुसखोर आहात का? कोण आहात? हर हर म्हटलं महादेव म्हणायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे की नाही? आता आजच्या दिवस हा गड आहे, आम्ही गडावरची मंडळी हर हर म्हणणार, आणि तुम्ही सगळ्यांनी पाठीमाग शिवगर्जना करायची महादेवची. करा, हातवर करा, काय करा, थोडा त्रास घ्या प्लीज. हा, सगळी महाराज मंडळी माझ्याबरोबर हर हर म्हणा. तुम्ही सगळ्यांनी महादेवची शिवगर्जना करायची. बोला हर हर महादेवचे शिवगर्जना झाले आणि 5,000 पठारी तुकड्यावर 700 तुकडून पडले. असे लढले बाजी आणि बाजींचे मावळे. काही खेळामध्ये शेकडो पठाराचे टक्कर झाले. बाजींच्या हातातल्या दोन्ही संसरी अशा कर 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 शेकडो पठार कापला गेला. अरे लढावं असं की त्या लढाईचं कौतुक दुश्मनाने करावं. आपलं कौतुक आपले करतील नवल नाही, असं लढावं की त्या लढाईचं कौतुक दुश्मनाने करावं. आता पाकिस्तानमध्ये चर्चा आहे. आम्हाला भारत देशाचे पंतप्रधान आहेत, तशाच प्रकारचे आम्हाला पाकिस्तान सुद्धा भारताच्या पंतप्रधानासारखे पंतप्रधान हवेत. लढावं असं की त्या लढाईचं कौतुक दुश्मनाने करावं. कशा करताय सगळं सांगतोय मी, काय कोणा पक्षाचा प्रचारक नाहीये, वास्तव सांगतोय. ऐका मी कशा करता सांगतो. असे लढले बाजी, त्या दिलेर खान पठाणाला आश्चर्य वाटलं. आजपर्यंत असं रणांगण त्याने पाहिलं नव्हतं, आजपर्यंत असा युद्ध त्याने पाहिलं नव्हता, आजपर्यंत असे शमशेर बहादूर त्याने पाहिले नव्हते. दोन्ही बाजूला विनंती करून त्याने काही काळ लढाई थांबवली आणि तो मुरारबाजींचं कौतुक करतोय. मरहब्बा, पठान था मरहब्बा बोलेगा, मरहब्बा क्या तुम्हारी शमशेर बहादुरी है, क्या तुम्हारी दिलेरी है. अरे सूरमा हो, सही में सूरमा हो. तुम्हारे जैसा शमशेर बहादुर सूरमा हमने कभी देखा नहीं. हम चाहते हैं तुम्हारे जैसा सूरमा हमारी तरफ होना चाहिए. तुम जानते हो हम दिल्ली के सुल्तान हैं, सब कुछ देंगे. हाथी, घोड़ा, पालकी, सरदार की जहागीर, सब कुछ देंगे. देखो ये सब चाहिए तो ऐसा करो, छोड़ दो अपने शिवाजी राजा को, आ जाओ हमारे तरफ, नहीं तो यही के यही फोकट में मारे जाओगे. ते दुश्मनाचे बोल मुरारबाजीनं ऐकलं. मुरारबाजीच्या तळपायच्या मस्तकाला गेली. मुरारबाजीचे डोळे अंगार फेकू लागले. एक जळजळीत नेत्रकटाक्ष मुरारबाजीने ते दिलेर खानाच्या पठाणाच्या दिशेने फेकला आणि मुरारबाजी त्याच्या अंगावर थुंकले. आरा थोक तुझ्या चंदखानीची. कोण आहे तू? कोण तू? अरे तुझ्यासारखं पोट भरण्याकरता 1000 नाही हरलावे. आमच्या थोरल्या आऊसाहेबांना स्वराज्य हवंय, माय बहिणीच्या रक्षणाचं. आमच्या राजासने स्वराज्य हवंय, 18 पगड जातीच्या कल्याणाचं. अरे आम्हाला स्वराज्य हवंय देव आणि धर्माचं. ते निर्माण होण्याकरता आम्ही रणांगणामध्ये उतरतो. त्यावेळेला तर हातावर शिर घेऊन उतरतो आणि मरणाचं भ्याव धावतो. मुरारबाजीने घोडाट फेकला. त्या पठाणाला पळता भोई थोडी झाली. शाम्याण्यापर्यंत पाठलाग झाला. शेवटी दुश्मन दुश्मनासारखा वागला. त्याने एक बाणाच्या टोकाला विष लावलं. तो विषारी बाण मुरारबाजींच्यावर सोडला. तो बाण सुसू करत आला. मुरारबाजीच्या कंठाच्या आर पार झाला. विषाचा परिणाम झाला आणि मुरारबाजी शहीद झाले 11 मे 1665. मुरारबाजी तुमच्यासारख्या नररत्नाला आमचा कोटी कोटी प्रणाम. हा विषय तुमच्यासमोर, हा प्रसंग मांडण्याचं कारण, पहिली गोष्ट मुरारबाजींची प्रतिज्ञा आणि दुसरी गोष्ट कोणा एकाच्यामुळे स्वराज्य नाही झालं तर अनंत असणाऱ्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आणि शिवाजी महाराजांनी रोहडेश्वरावर केलेली प्रतिज्ञा रायगडावर पूर्ण झाली आणि महाराज छत्रपती झाले. तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म
याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया विठ्ठला. देवा मी जन्म घेईन. 3 प्रकारची सेवा अपेक्षित आहे. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण, महाद्वारी. माणसानं 3 गोष्टीतून निवृत्त होण्याकरता प्रयत्न करावेत. पहिली गोष्ट पाप, दुसरी गोष्ट अज्ञान, तिसरी गोष्ट अभिमान. पाप निवृत्ती करता वाचिक तप, अज्ञान निवृत्ती करता मानसिक तप आणि अहंकार निवृत्ती करता कायिक तप. या 3 प्रकारची सेवा महाराजांनी मागितलेली आहे. चला एकदा माऊलींचं भजन करा. सर्वांचं दर्शन प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेलं 12वं वर्ष म्हणजे तपपूर्ती आहे. सरळ बस. कोणतीही गोष्ट सुरू करणं सोपं असतं पण टिकवणं अवघड असतं. कठीण योगाहुनी क्षेम म्हटलं जातं. तुम्ही टिकवलंय. वैयक्तिक भाव, द्वेष, मत्सर, राजकारण, जातपात त्याच्या पलीकडे जाऊन टिकवलंय म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायचा. अनेकांच्या असणाऱ्या आशीर्वादानं इथे शुभप्रेरणा आयुर्वेदाचार्य श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज नाथरेकर इंटू ब्रॅकेट अर्थात दादा, त्याचप्रमाणे भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण उद्धव महाराज वाकणकर नाथरेकर. तुम्ही दोघंही नाथरेकर? बरं झालं मी सातारा जिल्ह्यातनं आलो. त्यांच्याही दर्शनाचा योग आला. आपापल्या परीने ही सगळी मंडळी श्रेष्ठ आहेत. तेव्हा त्यांच्या दर्शनाचा आज या ठिकाणी योग आला. आणखीन सगळी असणारी महाराज मंडळी या ठिकाणी, त्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. भागवताचार्य त्यांचं झालं. परमेश्वर महाराज वरकड. आता ही सगळी आळंदीकर मंडळी ही लहान होती तेव्हापासून एकमेकाला मी पाहिलेले अनुभवले. ती लहान होती, आता ती मोठी झाली. मी त्यावेळेला तरुण होतो, आता म्हातारा झालो.